नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप तुम्ही सर्व चांगलेच असाल. तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. कारण यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की Google Geminiचा यूज करून आपण एकदम प्रिंटेबल कोणतेही सब्जेक्टचे, तो सब्जेक्ट तुमचा कोणताही असो, हिस्ट्री, जिओग्राफी, सायन्स कोणताही असो, त्याच्या आपण डायरेक्टली 2 ते 3 मिनिटामध्ये प्रिंटेबल नोट्स कशाप्रकारे तयार करू शकतो. यामुळे काय होईल, तुमचा टाईम पण वाचेल आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे 2 ते 3 मिनिटांमध्ये त्या टॉपिकच्या एकदम प्रिंटेबल नोट्स पण मिळतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला तरच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. तर चला मग वेळ न गमावता आजच्या मेन टॉपिककडे वळूया. Google Geminiचा यूज करण्यासाठी तुमच्या सिस्टममधला म्हणजे लॅपटॉप असो, कॉम्प्युटर असो किंवा तुमचा मोबाईल असो, त्यामध्ये कोणते एक ब्राउझर ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे Google Gemini. काय सर्च करायचं आहे? Google Gemini सर्च करायचं. जे तुम्हाला Google Geminiची ती वेबसाईट मिळून जाईल, त्याला क्लिक करायचं आहे. चेक करायचं की हीच वेबसाईट आहे का? कारण इथे तुम्हाला लोगो वगैरे मिळून जाईल आणि त्याचं नाव पण मिळून जाईल आणि इथे त्याची वेबसाईट दिसते https://gemini google.com. कारण इथे भरपूर काही आपल्याला वेबसाईट मिळतात. त्यामधली प्रॉपर ती वेबसाईट पाहून घ्यायची आणि त्यावरती क्लिक करून घ्यायचं. आता क्लिक केल्यानंतर जर तुम्ही फर्स्ट टाईम Google Gemini यूज करत असाल, तर तुम्हाला अगोदर साइन इन वगैरे करावं लागेल. तर सपोज समजून घ्या तुम्ही आता साइन इन केलं आहे. आता मी ते ऑलरेडी साइन इन केलं आहे. तर आता काय करायचं आपल्याला अशा प्रकारे आपल्याला Google Geminiचा इंटरफेस दिसून जाईल. आता तुम्ही इथे काय करू शकता डायरेक्टली सर्च करून प्रॉम्प्ट देऊ शकता किंवा इथे तुम्हाला माईक मिळून जाईल. म्हणजे डायरेक्टली आपण बोलून पण इथे प्रॉम्प्ट देऊ शकतो आणि तुम्ही इथे इंग्लिशमध्ये पण बोलू शकता, हिंदीमध्ये पण बोलू शकता, मराठीमध्ये पण बोलू शकता. आता मी काय करतो डायरेक्टली इथे माईकवरती क्लिक करून सांगणारच आहे, बोलणारच आहे. तर समजा आता एखादा टॉपिक घेऊ आपण. समजा गोदावरी नदी आहे आणि गोदावरीच्या रिलेटेड मला MPSCच्या नोट्स पाहिजे. तर मी आता इथे बोलतो. समजा मी या माईकवरती क्लिक केलं आणि बोलतो. आणि इथे तुम्हाला काय करायचं आहे, जी परमिशन आहे ती अलाऊ करायची. मी अलाऊ धिस टाईम यावरती क्लिक करतो. गोदावरी नदीच्या MPSCसाठी प्रॉपर्स डिटेलमध्ये नोट्स द्या. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला दिसत असेल, की मी जे बोललो ते तुम्हाला दिसते. गोदावरी नदीच्या MPSCसाठी प्रॉपर डिटेल्समध्ये नोट्स द्या आणि ते तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे. आणि ते तुम्ही काय करायचं शेवटी मराठी लिहू शकता म्हणजे मराठीमध्ये पाहिजे. आता मी मराठीमध्ये बोललो, कदाचित त्यानं मराठीमध्ये दिलं असेल. जर तुम्हाला इंग्लिशमध्ये पाहिजे असेल, तर तुम्ही काय करायचं गोदावरी नदीच्या MPSCसाठी प्रॉपर डिटेलमध्ये नोट्स द्या. इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये ते तुम्हाला प्रॉपरली देऊन देईल. अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल त्याचा उगम, त्याचा स्थान, त्याचा उगम वगैरे, त्याच्या उपनद्या अशा प्रकारे पूर्ण तुम्हाला डिटेल्स टेबलच्या फॉर्मॅटमध्ये पण मिळून जाईल. आता मित्रांनो अशा प्रकारे आपण कोणतेही टॉपिक्स देऊन समजा ते इथे मी फक्त गोदावरी नदी दिला तुम्ही दुसरा कोणताही टॉपिक देऊ शकता. आता तिथं गोदावरी दिला, तुम्ही हिस्ट्रीचा देऊ शकता किंवा कोणत्याही क्लासचा देऊ शकता. समजा 5व्या वर्गाचा असेल, 10व्या वर्गाचा असेल, कोणताही तुम्ही ते टॉपिक देऊन सायन्सचा असो, तो पण तुम्ही इथे देऊन त्याच्या प्रॉपरली नोट्स इथे आणू शकता. आता तुम्ही काय केलं, इथं आपल्याला अशा प्रकारे टॉपिक सर्च केला आणि आपल्याला इथे नोट्स दिसतात. आता नोटला काय करायचं आपल्याला एक PDF प्रॉपरली अरेंज करायचं आहे. तर त्याकरिता आपण काय करू, याला कॉपी करू, वर्डमध्ये त्याला प्रॉपरली अरेंज करू. पण तुम्हाला Google Geminiचा यूज करून डायरेक्टली पण त्याला प्रिंटेबल नोटमध्ये कन्व्हर्ट करता येते. त्याकरिता काय करायचं इथे प्रॉम्प्ट द्यायचा. तुम्ही बोलून पण देऊ शकता किंवा इथे टायपिंग करून. आता मी इथे परत बोलतो. आता या नोट्सची एक प्रॉपर PDF बनवून द्या आणि त्यामध्ये ट्रिक पण द्या. म्हणजे मला ते लवकर लक्षात राहील. तर अशा प्रकारे मित्रांनो काय इथे लिहिलं मी इथे. आता या नोटची एक प्रॉपर PDF बनवून द्या आणि त्यामध्ये ट्रिक पण द्या. मला ते लवकर लक्षात राहील. म्हणजे काय होईल तुम्हाला हे पूर्ण नोट्स तर एक प्रॉपर फॉर्मॅटमध्ये मिळून जाईल आणि त्याचबरोबर त्याला त्याच्या रिलेटेड तुम्हाला ट्रिक पण मिळून जाईल. म्हणजे तुमच्या ते लवकर लक्षात राहील. आपण काय करू इथे सबमिटवरती क्लिक करू. आता याला काय होईल थोडंसं हे PDF बनवण्यासाठी वेळ घेईल. तर मित्रांनो तुम्हाला इथे दिसत असेल की अशा प्रकारे काय झालं इथं आपण जेव्हा प्रॉम्प्ट दिला की PDF बनव म्हणून तर इथे तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे त्याने एक PDF बनवली. तर तुम्हाला काय करायचं आहे ओपनवरती क्लिक करायचं आहे. ओपनवरती क्लिक केल्यानंतर हे PDF काय होईल तुमची ओपन होईल. ज्या तुम्ही टॉपिक दिला आहे. अशा प्रकारे प्रोफेशनल लेव्हलमध्ये तुम्हाला ते काय होईल प्रॉपरली पूर्ण अरेंज होऊन जाईल. आता इथे तुम्हाला दिसत असेल ट्रिक पण मिळून जाईल. उजव्या साईडला जी दक्षिणेकडील तीरावरची उपनद्या म्हणजे पूर्ण तुम्हाला टॉपिक कव्हर करून देईल त्यामध्ये
प्रॉपर टेबल्स वगैरे प्रोफेशनल नोट्स तुम्हाला इथे तयार करून मिळेल. ते पण अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये. म्हणजे जर तुम्हाला नोट्स वगैरे तयार करायचं असेल, तर स्वतः पेन, पेन्सिल घेऊन बसण्याची गरज नाही. तुम्ही इथे डायरेक्टली टॉपिक देऊन नोट्स वगैरे तयार करू शकता. आणि यामध्ये तुम्हाला ट्रिक पण मिळते. म्हणजे तुम्हाला ट्रिक वगैरे वेगळे बनवण्याची गरज पडणार नाही. फक्त काय करायचं, कारण आपण कोणताही टॉपिक शिकतो, त्याच्या अगोदर त्याचा व्हिडिओ वगैरे पाहत असतो आणि त्यानंतरच त्याच्या नोट्स बनवत असतो. पण काय करायचं, Google Geminiमध्ये एक डायरेक्टली इथे नोट दिली आहे, की इथे मी याला कट करतो आणि इथे लिहिलं आहे जेमिनाय इज एआय अँड कॅन मेक मिस्टेक. म्हणजे काही तुमचा आकडेवारी वगैरे असेल, त्यामध्ये थोडीफार मिस्टेक वगैरे असू शकते. ते तुम्ही फक्त क्रॉस चेक वगैरे करायची. आता मी परत काय करतो, इथे ओपनवरती क्लिक करतो आणि ओपनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन दिसते डाउनलोड. या डाउनलोडच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपण या नोट्सला डाउनलोड करू शकतो आणि जर तुम्हाला याला डायरेक्टली प्रिंट करायचं असेल, तुम्ही याला प्रिंट पण करू शकता. अशा प्रकारे मित्रांनो आपण एकदम 2 ते 3 मिनिटांमध्ये एक प्रोफेशनल नोट्स बनवू शकतो. त्यामध्ये आपल्याला कोणत्याच प्रकारचा खर्च येत नाही, की नाही पेन, पेन्सिल आणून द्या, मला लिहू द्या. म्हणजे त्यामध्ये तुमचा टाईम पण वाचतो आणि तुमचा तो टॉपिक पूर्णपणे कव्हर पण होतो. आणि त्याचबरोबर मित्रांनो, याच्याच अगोदर मी एक व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये मी सांगितलं आहे, की आपण कोणताही टॉपिक असतो, समजा तुम्ही एखादा टॉपिक स्टडी केला आणि त्यानंतर तुम्हाला त्यावरची क्विज द्यायची असेल, तर त्याचा पण मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. म्हणजेच त्यामध्ये तुम्हाला पूर्ण टॉपिक तुम्ही त्या क्विजच्या माध्यमातून कव्हर करू शकता. आणि ते पण Google Geminiचा यूज करून. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह ट्युटोरियलसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया पुढच्या येणाऱ्या युजफुल व्हिडिओमध्ये.